सो हाय गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल SVD ब्लॉग्स. सो गाइज, आज आम्ही आहे खारघरला आहे, कारण की आजची डेट आहे 7 तारीख. सो आम्ही गणपतीसाठी गावी आलो आहे आणि आम्ही किती दिवसानंतर व्हिडिओ बनवतो. किती दिवसानंतर श्रेया? लास्ट जी व्हिडिओ आम्ही बनवली ती गावी गेलो गणपतीला, तेव्हा बनवलेली आपण फिशची, माहिती आहे एक्वेरियमची, तेव्हा बनवली आणि वॅक्स म्युझियमची बनवतो. त्याच्यानंतर शॉर्ट्स टाकत होतो, ते थोडे मध्ये टाईम भेटेल तेव्हा करत होतो आम्ही. आणि सो आता सर्वेचं तोंड बघा झोपेतून उठलेलं आहे. हा इथे आमचा स्वरूप, श्रेया, मी. सो आता आम्ही चाललो, आता रात्रीचे वाजलेले 12:15 झालेत, गणपती आणायला चाललो आहे मस्त. सो कसं वाटतं श्रेया, एक्साइटमेंट कसं आहे? खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण की इथं 10 दिवसाच्या सुट्ट्या भेटल्यात ना, क्लासेस थ्रू यायला आता 10 दिवसाच्या सुट्ट्या भेटल्यात. बिचाराची एक्साइटमेंट लेवल सगळे गेले, कारण गेले सुट्ट्या नाही आहेत ना, आहेत सुट्ट्या आहेत. हा एक्साइटमेंट लेवल आहे. आणि आमचा छोटा मोनू पण आलेला इकडे. सो हाय कर मोनू, हाय. कसं वाटतंय मोनू तुला? मस्त वाटतंय. आणि तिकडनं आमची स्वरा पण आली गावात. सो आता आम्ही ते बघा 4 व्हीलर काढली आता, आणि 2 व्हीलर वगैरे आता फुल मजा करत जाणार आहे. कसं ओरडायचं वगैरे फुल आता चालू, आता तुम्हाला दाखवतो. हां, सो आता आम्ही चाललो, आता निघालो आम्ही. सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. सो काय आता आम्ही निघालो इकडनं. कुठं जायचं? इकडनंच ना. सो आता इकडनं निघालो आणि मस्त आता मोठं व्लॉगिंग करतोय. पहिल्यांदा मोठं व्लॉगिंग करतोय मी आता. सो आमची गाडी आता एक पुढे गेली आहे आणि आम्ही स्कूटीवर येते का जाणं, मी, शर्वेश आणि अक्षय दादा. सो काय इकडे बघा गाडी चालू आहे आपली. श्रेया पुढे बसली आहे, फुल टाइमपास. सो काय इकडे सगळे असे गणपतीचे कारखाने सगळे लाईनीत आहेत असे पुढपर्यंत. सो आता आमचा गणपती इकडेच आहे, पुढे आमचे गणपती बाप्पा इकडेच आहेत. सगळे असे लाईनीत कारखाने आहेत, बाहेर अशा गाड्या पार्किंग केलेत. सो आता इकडनं आत जायचं आहे. सो काय इकडे असे बघा सगळेजण असे गणपती बाप्पा घेऊन चाललेत आपल्या आपल्या घरी. हे बघा सगळे असे मस्त गणपती घेऊन चाललेत, आपल्या आपल्या घरी घेऊन चाललेत. तेव्हा गणपतीचे कारखाने सगळे लाईनीत असे गणपतीचे कारखाने आहेत फूडपर्यंत. आता पुन्हा आम्ही असे मुद्दामून युटर्न मारून आलो. असे लाईनीत कारखाने भारी आहे. खूप भारी वाटतं आज, मस्त एकदम. 1 वर्षानंतर आपले बाप्पा आपल्या घरी येत आहेत. तेव्हा सगळ्यांच्या गाडीमध्ये असे पुढे गणपती बाप्पात बसलेले. आता आम्ही इथे पोहोचलो आहे कारखान्याच्या जवळ. कसं वाटतं श्रेया? एकदम मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. आता आम्ही इथे गणपती घ्यायला आलो आहे, गणपती बाप्पा. त्यांना आता घरी घेऊन जाणार आम्ही. गाडीवरती तर मजा केली, आता जाताना मजा करणार ती वेगळी. सो आता तुम्हाला दाखवतो आमचे बाप्पा कसे आहेत. आणि सो इकडे बघा हे असे गणपतीचे मकर आहेत. तेव्हा इकडे गणपतीचे मकर असे बनवून भेटतात. सो काय इकडे अशी लाईन लावली आहे सगळे बघा, इकडे अशी लाईन लावली आहे. ते इकडे असे लाईनीत गणपती बाप्पा भेटणार, कारण की गर्दी खूप आहे ना. आणि सो इकडे आता बघा आतमध्ये गेलेत काका. सो काय इकडे सगळे असे आतमध्ये गणपती, आणि गणपती 101 आहे सर. हे बघा सगळे असे फेटीवाले वगैरे आहेत, खूप भारी वाटतात. म्हणजे वेगळंच लुक आहेत एकदम काहीतरी. आणि हे बघा छोटे छोटे गणपती पण खूप भारी क्यूट आहेत एकदम. सो ह्या टायमाला असंच लुक आहे सगळ्या गणपतीचा, फेटे वगैरे मस्त बांधलेले. प्रत्येक गणपतीला असे फेटे आणि धोतर आहेत मस्तपैकी एकदम. हे बघा. सो ह्याच्यामध्ये आपली एक मूर्ती आहे, ही तुम्हाला आता पुढे गेल्यावरती दाखवतो. हे बघा काय भारी वाटतात.
खूप मस्त प्रत्येक गणपतीला असे जे वर्क केलं आहे ना खूप भारी केलं आहे. आणि सेम टू सेमवाले बघा हे असेवाले सेम टू सेम आहेत खूप सारे. हे बघा प्रत्येकाला लुक तसं दिलं आहे. बघा खूप भारी एकदम मस्त आहे. बघा पुढे पण आहेत खूपच भारी वाटते. एक नंबर बोलतात ना एक नंबर. हे बघा किती हसरे आहेत डोळे वगैरे एक नंबर वाटतात. सो बघा किती भारी भारी मस्त एकदम. छोटे छोटे गणपतीवरती पण असे भारी एकदम वर्क केलेले आहेत ना खूप भारी वाटतं. मस्त छोटे छोटे आहेत इकडे खाली पण आहेत मस्त एकदम. सो हे बघा खूप मस्त एकदम छोटूशी गणपती. वर्क खूप भारी केलं आहे बघा. सो हे शाईनवाले आहेत एकदम शाईन कलर असतो तो वाला आहे. हे बघा. सो ह्याच्यामधलेच आपले पण एक गणपती बाप्पा आहेत अशाच लुकमध्ये आहेत. सो आता पुढे गेलो ते तुम्हालाही दाखवतो. सेम सेम गणपती इथे वाले सगळे सेम गणपती आहेत असेच खूप भारी. हा बघा. सो गाईज इकडे अशी लाईन लागली गणपती घेऊन घरी घेऊन जायला. इकडे अशी लाईन लागली पप्पा तिकडे उभे आहेत आणि आमची फॅमिली पूर्ण इकडे अशी उभी आहे. फुल टाईमपास चालू आहे. सो आतमधून मी तुम्हाला दाखवले गणपती कसे कसे लुक्स आहेत गणपतीचे. सो आता तुम्हाला पुढचे व्ह्यू दाखवतो जे काय पुढे घडेल त्याचे पुढचे व्ह्यू दाखवतो. आमचे छोटे कार्यकर्ते आहेत. हाय करा मोरया. गणपती बाप्पा आता आमचा नंबर आलेला आहे इकडे आणि आमचे गणपती बाप्पा इकडे येतीलच आता. हे बघा आता गणपती बाप्पा बघा. इकडे तर आपले गणपती बाप्पा आलेत. मोरया. सो आपले गणपती बाप्पा इकडे आलेले ते बघा. सो आता पप्पांनी इकडे गणपती बाप्पाला घेतलेलं आहे. गणपती बाप्पा सो आयजे बघा इकडनं असे चाललेत आता सगळेजण. हे बघा सगळे चालले तिकडनं असे. सगळे इकडनं असे आम्ही चालत चाललोय. मस्त आता परत टाइमपास करत जाणार आम्ही. तर मम्मी तुला कसं वाटतंय? खूप भारी. सगळ्या मूर्ती असते. हा एक नंबर वाटत. हे बघा पप्पांनी घेतले मस्त. सो हे बघा आता इकडनं असे सगळे चालू. हाय पूनम काकी. हे आमच्या डान्सर काकी. हे आमच्या डान्सर काकी. हाय करा काकी. गणपती बाप्पा मोरया. सो आता आम्ही चाललोय बघा गाडीमध्ये आता. का जरा हाय बी करा. गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया. हे आमचे मंगेश काका लास्ट आम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन केलेलं. सुरू आहे का? हो मग काय सुरूच आहे. सो आता चाललो मी स्कूटी आणायला कारण की मी अक्षरा आणि सर्वेश आम्ही तिघं स्कूटीवर आलेलो आणि बाकी सगळे 4 व्हीलरमध्ये आलेलो आणि आता पूनम काकी मंगेश काकाही 4 व्हीलरमध्ये आलेत. सो ही आपली स्कूटी. सो ह्याच्यासाठीच मी हेल्मेट घेतलेलं मोटो ब्लॉगिंग करायला की गणपतीमध्ये एक मस्त होऊन जाईल. झालं सक्सेस अखेरकार. सो आता जाऊया. सो आता चाललो आता घरी चाललो मस्त. आता गणपती बाप्पांना घेऊन आता डेकोरेशन तर पूर्ण बाकीच आहे.
डेकोरेशन काहीच केलं. आम्ही जस्ट पोहोचलो, वरती सामान ठेवलं आणि निघालो गणपती बाप्पांना आणायला. सो आपली गाडी इकडे. सो इथे आपली गाडी. छोटा मोनू इकडे आता गाडीवरती येण्यासाठी रडतोय. सो आता चाललो, आता निघालो आम्ही. आता ह्याच्यानंतरचा जो पुढचा वातावरण असेल, आता ओढत ओढत आम्ही जाणार. आता बघा, चेक करा. सो गाईज आता आपण निघूया. आता माझ्याबरोबर चेंजेस झालेले आहेत. मी तर गाडीच चालवतो आहे. पाठी अक्षय दादा हे कंपल्सरी आहे. आणि आता छोटा मोनू आला आमचा. मोनू थोडा घाबरट आहे. हां, थोडंसं आमचा मोनू घाबरट आहे, थोडा रडतो. आता जाऊया आपण मस्त एकदम. आता ओरडायचं. दादा ओरडायचं आता आपल्याला. हां, छोटा मोनू पण ओरडणार ना. चला. सो आता आम्ही मोरया. सो आता गेलो आम्ही, निघालोय. पुढे आमची गाडी गेलेली एक पागून येते. सो आता तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही मला, कारण की माझा आता माईक आहे तो मी लावलेला नाही आहे. हां, मी माईक लावलेला नाही म्हणून माझा आवाज येतोय की नाही आता कम्फर्टेबल मला माहिती नाही. सो आता मला घरी गेल्यावरती कळेल ते, तेव्हा ऑडिओ ऐकीन तेव्हा. मालूम है यार मेरे को. उधर घूमने गया था आगे. हाँ, चल ना यार. सो आता आमचा छोटा मोनू मला पळवायला सांगतोय, कारण की गणपतीची गाडी म्हणजे आमची गाडी पुढे गेलेली आहे गणपतीची. हा, ते काय आले ना, ते बघ ना पप्पा आले. हे बघा आता आमची गाडी आली. आता जोरात ओढा. हे बघा इथे गणपती बाप्पा बसलेत पप्पांना घेऊन. ओर्या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो काय इकडनं असं पुढे गेल्यावरती आहे ना, आमच्या मोनूची आणि शर्वीची स्कूल इकडेच आहे, साईडलाच आहे. बाबू स्कूलचं नाव काय आहे? रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल. हे बघा इथेच आहे. हे बघा ही जी इथे दिसते ना बिल्डिंग इकडे पुढे, ती आमच्या मोनूची आणि शर्वीची स्कूल आहे. मोरया. सो काय आता आमच्या 2 गाड्या इथे आलेल्या आहेत आणि हीच आमची समोर बिल्डिंग आहे. ही बघा इकडेच राहतो आम्ही 8th फ्लोअरवरती. सो ही आमची बिल्डिंग. सो हे बघा आता गणपती बाप्पा इथेच आणि अजून एक गाडी आहे. खूप भारी वाटलं आम्हाला, पूर्ण एन्जॉयमेंट चालू होता. दादा ओरड एकदा. एकदा. आता काय सील झालं, आमच्या पाठीत ना खूप सारे कुत्रे लागलेले. आम्ही हळूहळू दोन्ही गाड्यांच्या मध्ये ठेवलेले. हळूहळू आलो आम्ही. पूर्ण येण्यासारखे हसत होतो. दादा ओरड जोरात एकदा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सो हे बघा इकडे आता चालू आता गणपती बाप्पा चाललेत आतमध्ये. आणि इकडे आमची सेकंड कार आमची, ती पण आत चालली आहे. सो आता मी पण चालतो आत घेऊन गाडी. कसे धावत चाललेत तिकडे आता. मोरया. ही इथे आमची बुलेट. सो आज इकडे आता गणपती बाप्पा आलेत, मस्त बाहेर आलेत. हे बघा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मोरया. हे बघा गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. हे बघा गणपती बाप्पा चालू जातात. मोरया. मंगलमूर्ती मोरया. बघा आता इकडे आरती करणार. मोरया. मोरया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 5 6 7 8 गणपती 7 8 मार्च गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. सो आहेत आता गणपती बाप्पा आत येत आहेत, पण इकडे बघा काय डेकोरेशन अजून काय झालंच नाही. सो फक्त एवढं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे, फक्त पाईप्स जे आहेत ते लावलेले जॉईंट केलेत. सो आता वाजलेले आहेत रात्रीचे बघा किती वाजलेत, 1:15 झालेत, म्हणजे 1:15 बरोबर. इथे आता गणपती बाप्पांना बसवणार, फुल नाईट आता हे डेकोरेशन करणार. सो हा आत्ताचा लुक आहे, बघून घ्या एकदा. आणि आता उद्या जो नेक्स्ट लुक असेल तो वेगळा, कारण की हे बघा सगळं डेकोरेशनचं सामान वगैरे आम्ही इकडे आणलेलं आहे. हे आता आमच्याच बॅगा, आणि हे बघा डेकोरेशनचं सामान सगळं आतमध्ये. बघा आता गणपती बाप्पा येत आहेत. सो हे गणपती बाप्पा अशा आत यायच्या अगोदर नजर काढली जाते. आले बघा गणपती बाप्पा आत. गणपती बाप्पा. सो आता हे गणपती बाप्पांना इथे बसवणार पाटावरती, चौरंगावरती. अच्छा, ही आमच्या मामीने रांगोळी काढली आहे. ही सुपारीची रांगोळी आहे, खूपच एकदम अप्रतिम आहे, अशी फुलं आहे. सो इथे गणपती बाप्पांना बसवलंय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. सो गाईज आता रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत. हे बघा अक्षयदादा आणि पप्पा फुल एकदम जोशमध्ये आहेत. तर आता सकाळचे 5:30 झालेले आहेत, आणि आता ऑलमोस्ट आमचं डेकोरेशन डन आहे. हे बघा आणि इथे गणपती बाप्पा आहेत, आणि इथे दादा झोपलाय. एकदम एनर्जी लो झाली आहे. भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सांबा सूर्य गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मूर्ती छान आहे, पण खूप छान. आता प्रत्येक विड्यावर, फळावर, कार्यावर फुलं व्हायची. मधल्या सो आहे सकाळचे वाजलेले 7, आणि हे बघा मी झोपून उठलेलं आहे. रात्री किती 3ला काहीतरी झोपून गेलो मी पण. 2:30 3 वाजेपर्यंत मी पण झोपून गेलो. काय काम केलं नाही, म्हणजे नुसते फोटो काढत होतो, व्हिडिओ शूटच चालू होतं. बाकी सगळं पप्पा मम्मी सगळे, बाकी अक्षयदादा, श्रेया वगैरे सगळ्यांनी कामं केली. मी झोपलो. आणि आता जेव्हा गणपतीची स्थापना करायला भटजी आले, सकाळी किती वाजता आले श्रेया? 6:30. हां 6:30ला आले. टायमिंग दिलेलं किती 5:30ला दिलेला, ते 1 तास ते लेट झाले. बरं झालं लेट झाले, कारण की डेकोरेशन तेवढं जाऊन थोडे पुढे वाढून गेलं आमचं. सर ते आले तेव्हा मी उठलो अचानक, कारण तिथेच झोपलेलो होतो. श्रेयाने मला तर दाखवलंच, जे ही लोक सगळे टाईमपास करत होते, म्हणजे जे डेकोरेशन करत त्यानंतर हिचा टाईमपास चालू होता, त्यामध्ये हिने व्हिडिओ शूट केला. सो आता सकाळचे वाजलेले 7. बाप्पाची स्थापना झालेली आपल्या, सगळी आरती वगैरे झाली सकाळची जी असते ती. त्यानंतर आता झोपायचं मन आहे की नाही आहे, आता यांच्या डोळ्यांवरती झोप आहे. सो आता बघूया, आता थोडा वेळ झोपतील, कारण की अजून पाहुणे कसे थोडे लेट येणार. तोपर्यंत आमच्याकडे टाईम आहे झोपायला परत एकदा. आमच्याकडे म्हणजे मी पण झोपू शकतो परत. सो आता कसं सगळं डेकोरेशन अजून झालेलं आहे, थोडं म्हणजे जे असतं ते लाईटली काय बोलतात ते टचअप बाकी आहे अजून. ते आमच्या पप्पाचं काय उद्यापर्यंत म्हणजे विसर्जनापर्यंत ते आमच्या पप्पांचं चालूच असतं. तर ते भारी, खूप ती एक्साइटमेंट असते ना, 1 वर्षानंतर गणपती बाप्पा येतात आपल्या घरी, ते डेकोरेशन करायचं, तर ते खूप भारी वाटतं आहे.
आणि आता तुम्हाला जरा वेगळं वाटत असेल कारण की आमचं जे घर आहे आम्ही शिफ्ट केलेलं आहे. तो आमचं घर होतं ते समोर होतं, हे समोरनं आमचं 1 BHK होतं, ते आता आम्ही शिफ्ट झालो आहे 2 BHKमध्ये. सो आमचं हे न्यू घर आहे. तर त्या न्यू घरामध्ये फर्स्ट इयर आहे आमच्या गणपती बाप्पांचा. तर त्याचाही एक्सपिरियन्स वेगळा आहे कारण की आताही आम्ही आता मस्त असं गॅलरीमध्ये तुम्हाला बाहेरचाही व्ह्यू दाखवतो कसं आहे. सो तुम्ही ते एन्जॉय करा आणि जे काय पुढे घडेल ते मी तुम्हाला दाखवणारच. सो काय श्रेया मग कसं आहे तुझी एक्साइटमेंट लेवल कशी आहे? झोप बीप नाही? मस्त मजा आली डेकोरेशन करायला. खूप ह्या लोकांनी खूप डेकोरेशन केलं आहे. तर ह्या टायमाचं म्हणजे थीमच वेगळं आहे. थीम म्हणजे कसं आमच्यावरती म्हणजे आम्ही असं काय ठरवून नसतो थीम बीम, जे दिसतंय ते करून टाकायचं. तर तुम्हालाही दाखवतो डेकोरेशन कसं. तुम्ही बघितलं असेल श्रेयाने दाखवलं आहे डेकोरेशन आमचं किती वाजेपर्यंत चालू होतं. 12 वाजता आम्ही स्वतः आलो इकडे खारघरमध्ये, रात्री ओला करून आलो. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आणायला गेलो. त्याच्यानंतर जे डेकोरेशन सुरू केलं ते आत्ताचा लुक तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पुढे बघा. सो गाईज हा बघा, हा पूर्ण असा गॅलरीचा व्ह्यू आहे. खूप भारी व्ह्यू आहे इकडनं. सगळे तिकडनं माउंटन्स आहेत. खूप भारी वाटतं. आणि आपले जे गणपती बाप्पा आहेत ना, हे बघा ह्या तलावामध्येच विसर्जन होतं तिकडेच. सो आता उद्या जे विसर्जन आहे ते आपल्या इकडनंच आहे, इकडेच विसर्जन आहे. सो जवळच्या जवळच आहे म्हणून आम्हाला तरी पण वेळ जातो. आम्ही 2-3 तास फुल टाईमपास करत जातो. मस्त ढोल वगैरे असतात तर टाईमपासच करत जातो आम्ही. आणि जवळच्या जवळ आहे. संध्याकाळी निघतो आम्ही 7 वाजता वगैरे आम्ही विसर्जनासाठी गणपती हे करतो. सो आमचा फुल टाईमपास असतो. तर तेही जवळचं आहे आम्हाला. आणि व्ह्यू पण एक नंबर आहे, ऑसम आहे. सो तुम्हाला आता पुढे काय काय आहे ते दाखवतो. सो एन्जॉय करा तुम्ही. सो हे असं डेकोरेशन आहे बघा. हा फायनल लुकअप आहे. थोडं त्याच्यामध्ये अजूनही थोडं आम्ही टचअप देणार, म्हणजे पप्पा देणारच. आणि हे बघा स्थापना झालेली आहे गणपती बाप्पांची. तर तुम्हाला डेकोरेशन एकदम प्रॉपर मी नंतर दाखवतो. सो आहे आता दुपारचे वाजलेले आहेत 1:30 झालेले आहेत आणि आम्ही सगळे रेडी झालेलो आहे. सगळे आम्ही परत झोपलो होतो. काय श्रेया? आम्ही म्हणजे मी परत झोपलेलो, ही लोक पण झोपलेले. आम्ही दोघं परत झोपलो आणि उठलो ते डायरेक्ट 10:30ला उठलो ना. कारण की काय त्याच्यानंतर काय नव्हतं, कारण की काका आणि मावशी वगैरे सगळे असे मम्मी वगैरे रेडी झालेले, झोपले आणि परत रेडी झाले. आता आम्ही परत रेडी झालो आहे. परत मीन्स आता आम्ही प्रॉपर रेडी झालो आहे. आम्ही दोघांनी कुर्ता घातला आणि श्रेयाने बघा ट्रेडिशनल आहे, एकदम भारी वाटतंय, मस्त वाटतं. आमचा छोटा मुलं आहे तो फिरतो, तिला काय आज आहे मजा. आणि आता पाहुणे आलेत. तो आता 1:30 झालेले, आरतीची वेळ आहे. सकाळी भटजी आले तेव्हा आम्ही आरती केलेली, पण आता जी मेन आरती असते, जी पहिली आरती असते ती आहे आता. तो आता ती करणार. त्यानंतर मामा वगैरे येणार आहेत. तो कसं वाटतं श्रेया? खूप छान वाटतं. मला जास्त एक्साइटमेंट होती म्हणून मजा येते. आणि श्रेयाला तर का 10 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, मस्त एन्जॉयमेंट आहे तिची. आणि सर्वेशला पण 7 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. सो बघा पुढचे प्लॅन काय असतील. तर तुम्हाला आता पुढचं दाखवतो मी. आता काय काय आरती आहे, आरतीनंतर सगळी फॅमिली येणार आमची, जेवण वगैरे. त्यानंतर पुढे काय टाइम भेटेल नाही भेटेल माहिती नाही. तर तुम्हाला ते आता दाखवतो पुढे. सो तोपर्यंत तुम्ही पुढे बघा. सो गाईज हा श्रेयाचा असा लुक आहे. खूप भारी आहे, मस्त वाटतं एकदम. गुजराती लुक वाटतं एकदम, म्हणजे गुजराती लोक घालतात ना सेम तसं. आणि त्यानंतर आता सर्वेशचा दाखवतो. सर्वेशचा आहे आमचा आमदार लुक आहे. व्हाईट कलरचा कुर्ता घातला मस्तपैकी एकदम, हे बघा. आणि आता मी मला दाखवतो. तर हा आहे दादाचा फुल लुक. तो असा कुर्ता घेतला नवीन. वाटतं कमेंटमध्ये सांगा आमच्या तिघांचाही लुक. आणि आमचा छोटा मुलगा आहे तिकडे खेळतोय, मग तिला काय लुक दाखवू नाही शकत. सो आता पाहुणे आलेत, गेस्ट आलेत. सो आता त्यांना नाश्ता वगैरे आम्ही जे करतो ते आता बेसिकली हा मॅनेजमेंट आहे. मी सर्वेश आधी अक्षय दादा आम्ही येते ग. तो आता जेवणाचं वगैरे पण बघायचं आहे. पुढे दाखवतो तुम्हाला काय काय आहे. तुम्ही पुढे बघा.
2,000 years later. सो गाईज इकडे तर हा आमचा मामा आहे. मामा आता इथे शिरा बनवतोय गणपती बाप्पासाठी, म्हणजे प्रसाद बनवतोय. मामा कसं वाटतं तुला आता? मस्त. काय काय सर्वात महत्त्वाचे मला हा शिरा करण्यासाठी मोका दिला त्याबद्दल खरोखर मी वंदनाचे आमचे आभार मानतो. तिने मला किचनमध्ये घेतलं, लय बरं वाटलं. तर मामा याच्यामध्ये तू काय काय टाकलं आता? आत्ता मी ते गोवर्धनचं घी टाकलं याच्यामध्ये. थोडंसं अजून थोडंसं कमी पडलं, थोडंसं टाकतो. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीचा डबा संपला एवढं मी घी टाकलं. मी 2 डबे छोटे छोटे आणले. खरोखर मला ही संधी दिल्याबद्दल मी खरोखर तुमचा आभारी आहे. फक्त शिरा चांगला लागल्यानंतर 2 शब्द फक्त माझ्यासाठी तुम्ही बोला. तुम्ही चांगला चालेल, ते तुला रिव्ह्यू वाईट झाला भेटेल. तरी वाईट बोला, चांगलं झालं तरी चांगलं. चालेल ते मला तर खूप आनंद होतोय की आज अण्णा शिरा गणपती बाप्पासाठी बनवतो. मी बनवणार होती मी, पण तो म्हटला थांब मी बनवतो आज. मी शिरा बनवण्यामध्ये फार हुशार आहे. म्हणजे मला मिसेसची पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. शिरा बनवत होते माझा मुलगा दिशाने, त्याच्याशी पण करू. हा तुम्हाला पहिल्यांदा खायला घालतो मी. 2,000 years later. सो आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:15 झालेले आहेत आणि आता आम्ही आरती करतोय. कारण की सकाळपासून कंटिन्यू गेस्ट चालू होते आमच्याकडे, म्हणजे येत होते. आता तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल, आरती सुरू होत आहे. तुला कसं वाटलं आजचा दिवस? पूर्ण वेळ आमचा जो गेला ना, मजा आली, खूप मजा आली. पूर्ण आमचे पाहुणे येतात, आमचे फॅमिली मेंबर्स येतात सगळे. तर त्यांच्या म्हणजे जेवण नाश्ता वगैरे सगळं त्याच्यामध्येच मॅनेजमेंट चालू होतं सगळं. सो आता आरती एवढ्या लेट आहे आमची. अजूनही आमचे आता मामा वगैरे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्यावरच आम्ही आता सगळे आरती करणार आहे. तर तेही तुम्हाला दाखवतो. सो श्रेया, आणि हा श्रेयाचा सेकंड लुक आहे आमच्या. कसं वाटतं श्रेया तुला? हा माझा फेवरेट लुक आहे. हो, हा तिचा फेवरेट कलर आहे, हा ब्ल्यू कलर आहे. सो आता तुम्हाला आरती दाखवतो, चला. सो ही बघा आरती. सो गाइस हे असं आमचं डेकोरेशन आहे. आत्ताशी मला वेळ भेटलाय. सो हे असं डेकोरेशन आहे, सगळं फुलांनी केलेलं आहे. आणि हे नवीन आहे थोडं. या टायमाला हे पडदा बिडदा हे सगळं पप्पानी प्लेट्स वगैरे, पप्पानी दादाने प्लेट्स बनवलेले आहेत. आणि हे बघा गणपती बाप्पा आपले. आता आरती झाली आहे. आणि हा तो प्रसाद मामाने जो बनवला आहे खूपच भारी झाला आहे. तर हे सगळं हे असं डेकोरेशन आहे. आणि इकडे सगळे आता बसलेत. सो गाईज इकडे असा हा पूर्ण आता टाइमपास चालू आहे. तो आता एन्जॉय करा हा टाइमपास.
सो काय रात्रीचे वाजलेले आहेत आता 12:15 झालेले आहेत. कपडे वगैरे चेंज केलेत. जी सकाळची ड्रेसिंग होती तीच आता परत आहे. आता भजन झालं. भजन म्हणजे फुल टाइमपास होता. जी गाणी चालू होतीत ना तुम्हाला त्यामध्ये थोडे मी शॉर्ट्स दाखवीन की काय पूर्ण टाइमपास चालू होता. मामा काका दादा सगळे पप्पा वगैरे पूर्ण हेच चालू होतं. आता तुम्हाला मी आतलं डेकोरेशन दाखवलं आहे. आता बाहेरचं दाखवतो कसं काय केलं आहे ते. सो ते बघा तुम्ही आता. तर हे बघा हे असं आमचं डेकोरेशन असतं. हे दरवर्षीचं असंच असतं. म्हणजे हा जो कपडा आहे ना आम्ही हा पर्सनल विकत घेतलेला आहे. तर हे आमचं सगळीकडनं असंच असतं. आणि ह्या टायमाला असतात ते लाईटीच्या स्ट्रिप्स असतात ते वेगळे असतात. ह्या टायमाला वेगळे आहेत. आणि हे आमचं घर आहे ओरिजिनल. हे आमचं घर आहे 804. पण इकडे आम्ही शिफ्ट करून आता ह्या रूममध्ये आलो राहायला. इकडे शिफ्ट झालो आहे आम्ही आता. सो हे आहे 802. हा 2 BHK आहे आणि हा आहे 1 BHK. सो आता इथे हा रेंटवरती दिला आम्ही आणि आम्ही शिफ्ट होऊन तिकडे गेलो आहे. तर तिकडे हे सगळं असं डेकोरेशन आहे. सो तुम्हाला कधीतरी नंतर मी होम टूर पण देईन. आता पहिलं आपले गणपतीचे ब्लॉग्स येणार. हे असं इथे अशी आर्टिफिशियल फ्लावर पॉट आहे. सेम तसंच आतमध्ये पण आहे. आणि अशा सगळ्या आर्टिफिशियल स्टेप्स लावलेले आहेत. सगळ्या माळा लावलेल्या आहेत. ओके हे बघा. तर हा फर्निश फ्लॅट आहे. हा पूर्ण आतमधून फर्निश केलेला आहे. सो आता हल्लीच फक्त 1 मंथ झाले आहेत आम्ही इथे नवीन शिफ्ट झालेलो आहे. तर हे बघा हे असं दिसतं. हे बघा हे सगळं असं दिसतं. खूप भारी वाटतं आहे. चला आजचा एक दिवस कसा संपला ना ते काहीच कळालं नाही. पूर्ण एकदम असं दंगा मस्तीमध्ये आमचा पूर्ण एक दिवस संपला आहे. आणि आता उद्याचा दिवस हा आहे. सो सेकंड डे सुरू झालेला आहे. तर आमचा उद्याचा दिवस म्हणजे जो दिवस सुरू झाला तो आहे विसर्जनाचा. 1.5 दिवसाचाच आमचा गणपती असतो. तर आमच्या गणपतीला पूर्ण आता हा जो आहे जो वर्ष चालू हा 10वा वर्ष चालू आहे. तर 10 वर्ष आता कंप्लीट होतील. सो खूप भारी वाटतं आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आवडलं आजच्या दिवसामध्ये मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.